नमस्कार मित्रांनो, मी आपले ॲक्टिव्ह राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मी चर्चा करणार आहे। आजचा आपला चर्चात्मक परीक्षणाचा मुद्दा आहे, राजकीय विश्लेषणाचा मुद्दा आहे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचे टीकात्मक परीक्षण किंवा मूल्यमापन। महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस म्हणजे कोहिनूर हिरा होय। हिऱ्याला जसे पैलू पाडले जातात तशा त्यांच्या अंगात अष्टपैलू पडलेले आहेत। आणि मी प्रथम तुम्हाला सांगतो आहे, मी कोणत्याही पक्षाचा नेता नाही, कोणत्याही पक्षात नाही, कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता नाही। मी ॲक्टिव्ह राजकारण या व्हिडिओचा क्रिएटर आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गुणाचं परीक्षण करण्यासाठी विषय घेतला आहे। पहिला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे प्रशासकीय अनुभव आणि त्यांच्यामध्ये असणारी निर्णय क्षमता। हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे। प्रथम आपण गुण पाहूया। आणि गुण पहिला आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव दांडगा आहे। जवळजवळ 1914 पासून तर 2019 पर्यंत आणि तेव्हापासून तर आतापर्यंत केवळ हा आकड्याचा खेळ नाही किंवा जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव राजकारणास कामी येतो। आणि त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून फास्ट ट्रॅक निर्माण करणे, सध्याच्या युगात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून फाईल क्लिअरिंग करणे, मीटिंग सीएम म्हणून ते नावाने ओळखले जातात। सर्व फाईल ते हाताच्या वेगळ्या ताबडतोब करतात। त्यानंतर त्यांचा मुख्य हेतू असतो दुसऱ्या गुणामध्ये पायाभूत सुविधा आणि विकास। आपल्या राज्यासाठी पायाभूत सोयी झाल्या पाहिजे, सुविधा झाल्या पाहिजे। त्यासाठी त्यांनी मेट्रो सुरू केले, समृद्धी महामार्ग घ्या की नागपूर मुंबई द्रुतगती मार्ग घ्या, या स्ट्रक्चरवर त्यांनी काम केले। आणि हा प्रकल्प त्यांनी राज्याचा विकास करण्यासाठी जोडला आहे। आणि हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि विशेष म्हणजे डिजिटल महाराष्ट्र घडावा यासाठी ते प्रसिद्ध आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे उद्योग आणून त्या उद्योगासाठी हातभार लावण्यासाठी अनेक उद्योगाशी संबंध साधला। आणि भारतात जसे उद्योग आले तसे महाराष्ट्रात आपल्या आणण्याचा प्रयत्न ते करत आहे। त्यानंतर त्यांचा आणखी एक गुण असा आहे की कायदा सुव्यवस्था आणि केंद्राचा समन्वय। येथे काय झालंय, राज्यात आणि केंद्रामध्ये दोन्ही एकाच पक्षाचे सरकार आल्यामुळे केंद्र सरकारकडून सर्वात जास्त निधी प्राप्त करण्याचं काम ते करत आहे। आणि त्यामुळे त्या कामातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाकडे झेप घेतली आहे। विशेष म्हणजे त्यांनी दुष्काळ परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचं काम केलं। पूर असो, ओला दुष्काळ असो, कोरडा दुष्काळ असो, कोविडचा काळ असो, यात त्यांनी प्रशासन हे अत्यंत द्रुतगतीनं समजलं आहे। आणि यामध्ये त्यांचे पैलू दिसून येतात। त्यानंतर त्यांच्यामध्ये असणारी राजनीती हा एक महत्त्वाचा गुण आहे की ते पक्ष बांधणीत एवढे मजबूत असतात की गावापासून तर दिल्लीपर्यंत पक्षाची बांधणी अत्यंत उत्कृष्ट करत आहे। मग ते निवडणुकीचं बाब असो, कोणतीही ग्रामीण भागातील निवडणूक असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, जिल्हा तालुका, सर्व लेवलच्या
आजपर्यंत झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्यात पक्ष बांधणीचं उत्कृष्ट काम करून पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याचं काम त्यांनी हाताळलं आहे आणि हे त्यांची राजनीती अत्यंत महत्वाची आहे. पक्ष बांधणी त्याने फार मोठी केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या राजनीतीमध्ये पक्षाची एवढी मोठी प्रतिमा उंच केली की सर्व पक्षाला आता वाटायला लागलं की आपण भाजपमध्ये जावं, देवेंद्र फडणवीस कडून काही शिकावं. हे महत्वाचे त्यांच्या अंगात गुण होते. आता त्यानंतर त्यांच्या अंगामध्ये काही दोष आहेत. प्रत्येक माणसामध्ये गुणदोष असतात. कोणीही 100% चांगला नसतो, कोणी 100% वाईट नसतो. जेथे गुण येतात तेथे दोष सुद्धा येतात. त्यांच्यावर येणारे दोष हे अत्यंत महत्वाचे आहेत. शेतकरी आणि ग्रामीण भाग, त्यांचं शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. ग्रामीण भागाकडे विकासाकडे लक्ष नाही. फक्त 2-4 शहरं घ्यायचे, नागपूर, मुंबई, पुणे, हे एकमेकाशी जोडायचे, एवढा त्यांचा एक भाग आहे. मग शेतकऱ्याची कर्जमाफीचा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळू शकले नाही, ही त्यांच्यावर टीका होती. आणि असं बोलल्या जातं घोषणा सर्वात जास्त, घोषणाची अंमलबजावणी सर्वात कमी होते. आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे, पीक विमाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि तो प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. सतत आत्महत्या होतच आहे आणि हा प्रश्न सोडणं अत्यंत महत्वाचा आहे. हा दोष त्यांच्या अंगातला अत्यंत महत्वाचा. त्यानंतर सर्वात महत्वाचा दुसरा दोष त्यांच्या अंगात आहे बेरोजगारी आणि महागाई. महाराष्ट्रात महागाईनं उच्चांक गाठला आहे, शिगेला पोहोचली आहे. तरुण बेकार झालेला आहे, त्यांना रोजगार नाही, नोकरीसाठी भांडतायत. पण रोजगारासाठी लहान युवकापासून तर मोठ्या माणसापर्यंत, युवकापर्यंत रोजगार उपलब्ध करून देणं हे राज्याचं काम असतं. परंतु राज्यामध्ये सध्या बेरोजगार फार जास्त झालेले आहे युवक, आणि प्रचंडपणे हे युवक उद्या मुख्यमंत्र्याला पुढच्या निवडणुकीमध्ये अडचण येणार आहेत. कारण यामध्ये आता पेपर फुटीचे प्रकरण घ्या. पेपर फुटीच्या प्रकरणात जर बोललोय आपण तर दादा भुसेकडून त्यांनी राजीनामा घ्यायला पाहिजे. घेता येतो मुख्यमंत्र्याला. केंद्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. नीटचे पेपर फुटले, पण यांच्याकडे ते दुर्लक्ष करतात. दिल्ली नागपूर वाया, केंद्रात जायचं, केंद्रातल्या सरकारनं सांगितलं तेवढंच खाली आणायचं. म्हणजेच दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या वरिष्ठ राजकारणी नेत्याकडून, मग गृहमंत्री असो, पंतप्रधान असो, शहा असो की नड्डाजी असो, हे सांगतील त्या सीमेत चालायचं, ती सीमा सोडायची नाही. हा त्यांच्यामध्ये अत्यंत मोठा दोष आहे. आणि म्हणूनच निर्णय घेताना जनतेचा विचार न करता कॉर्पोरेटचा विचार करतात. कॉर्पोरेट कसं सुधारलं पाहिजे. त्यानंतर त्यांच्या अंगातली अत्यंत महत्वाचं म्हणजे समन्वय, महायुतीचा समन्वय. आता येथे 3 पक्षाचं सरकार चालतंय. शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित गट आणि शिंदे गट, शिवसेना आणि स्वतःचं गट, या त्रिकूट बनलंय. आणि यांच्यामध्ये काम करताना, समन्वय साधताना अनेक वेळेस त्यांना अडचणी येतात आणि त्या अडचणी ते सोडू शकत नाही. ही त्यांच्यामध्ये विसंगती आहे आणि या विसंगतीमध्ये ते पूर्णपणे डुबलेले आहेत.
तिघांचा मेळ एकत्र करून सरकार चालवणं सोपं नसतं. वास्तविक स्पष्ट बहुमत त्यांना आहे. त्यांनी इतरांची मदत घेण्याची गरज नसतानाही सुद्धा मदत का घेतात? पक्षफोडीमध्ये लोक म्हणत असेल ते नाही, परंतु आतून अंधारातून बोलून पक्ष कसा फोडायचा हे महत्वाचं आहे. त्यानंतर प्रशासक म्हणून त्यांचं काम जे आहे, त्यांची कुटू राजनीती आहे, ते स्वभावानं अहंकारी आहेत. ते एक टेक्स सीएम आहेत, टेक्स सेवी सीएम असं म्हणतात, चीफ मिनिस्टर. म्हणजे महाराष्ट्रातील सर्व अनुभवी मध्ये टेक्स सेवी पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस दोघेही तसेच आहेत. राजकारण म्हणून ते आक्रमक आहेत आणि एवढे आक्रमक आहे तेवढेच ते अभ्यासू पण आहेत. अनेक विषयावर त्यांनी सखोल अभ्यास केला, परंतु त्यांची प्रतिमा फक्त त्यांच्या अहंकारामुळं थोडीशी वेगळी पडते आहे. त्यानंतर जनहितासाठी, शहरासाठी, उद्योगासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी योग्य असे कामं करणं आवश्यक आहे, पण करत नाही. येथे एवढं सांगायचं की ते 100% दोषी नाहीत, 100% चांगलेही नाहीत, परंतु सर्वांना धरून ह्या राजकारणाचा मेळ घालून सतत आपल्या पक्षाचा वाढ करून आपल्या पक्षाचं सत्ता स्वतःच्या केंद्राच्या सल्ल्याने तयार करून एक आपल्या महाराष्ट्राचं राजकारण करत आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक अशा गोष्टी आहे की जेथे महागाईकडे लक्ष देणं आवश्यक आहे. महागाई गगन चुंबाला उचले. पेन्शन धारकांचा प्रश्न आहे, पेन्शन मिटवायला पाहिजे, महागाईचा प्रश्न मिटवायला पाहिजे, त्यानंतर रोजगारीचा प्रश्न सुद्धा मिटवायला पाहिजे. आणि हे मिटवत नसल्यामुळे मित्रांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं आहे की फडणवीस हे त्यांच्या कार्यात यशी आहे की अपयशी आहे? त्यांना यश मिळालं की अपयश मिळालं हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण एका मोठ्या व्यक्तीवर 5 मिनिटात विश्लेषण करणं हे सोपं नसतं. या 5 मिनिटाच्या विश्लेषणामध्ये गुणदोषाची चर्चा केली. पक्षबांधणी आणि निवडणुकीत सगळ्यात चांगलं काम, परंतु इतर जे कामं आहेत, रोजगारी आहे, महागाई आहे, बेरोजगार आहे, यामध्ये ते पूर्णपणे अयशस्वी ठरलेले आहे. त्यांनी जवळजवळ 2014 पासून 19 पर्यंत हा महाराष्ट्र कसा विकसित केला, कोठे विकास करणे बाकी आहे हे तुम्ही पहा. कॉमेंटमध्ये सांगा कोणता विकास करायचा आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मांडूया. मित्रांनो, आपण ॲक्टिव्ह राजकारण चे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर आपणास काय वाटलं तेही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेवटी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे नवनवीन राजकारणाचे पैलू आपल्या समोर मी आणणार आहे. आणि आपण माझा हा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.